एक मोठी बातमी आहे। शिंदे सरकारच्या काळातील कृषी आणि पणन मंत्री अब्दुल सत्तारांचा कारभार महायुतीच्या रडारवर आलाय। हमी भावानं शेतमाल खरेदीसाठीच्या केंद्रांना मान्यता देताना झालेली पैशांची मागणी, नियमबाह्य पद्धतीने निकषाबाहेरील संस्थांना मान्यता देणं अशा तक्रारी आल्यामुळे त्यांची चौकशी करतानाच शेतमाल खरेदीच्या नोडल एजन्सीचं धोरण ठरवण्यासाठी 6 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली। शेतमालाच्या खरेदीसाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान आशा योजना राबवली जाते आणि या किमान आधारभूत योजना अंतर्गत एकूण कृषी उत्पादनाच्या 25% हमी भावानं खरेदी केली जाते। त्यासाठी केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या 2 संस्थांकडून राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाते। हमी भावानं शेतमालाची खरेदी करताना काही राज्यस्तरीय नोडल संस्थांनी विविध शेतमाल उत्पादक कंपन्यांना खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केली। तसंच केंद्रातील खरेदी प्रक्रियेचा मोबदला अडवून त्यासाठी सुद्धा पैसे मागितले गेले। एक मोठी बातमी आहे। पुण्यातनं रवींद्र धंगेकर आज एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसतायत, कारण रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांची आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीत धंगेकर आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत। काँग्रेसमधल्या नाराजीमुळे माजी आमदार धंगेकर शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे। धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। गेल्या 2 दिवसांपासून धंगेकर यांच्या सोशल मीडिया पोस्ट सुद्धा चर्चेत आहेत। त्यामुळे रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडून हातात धनुष्यबाण घेण्याची शक्यता आहे। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। राज्यामध्ये उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत। कमाल तापमानातली वाढ कायम आहे। 24 तासात सोलापूर इथे 37.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं असून कोकणात उष्ण आणि दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा कायम आहे। तर उर्वरित राज्यात सुद्धा उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्याचा पारा पुन्हा 2 ते 3 अंशांनी वाढला असून सोमवारी मुंबईचा पारा हंगामात सर्वाधिक 36.8 अंशांवरती गेलाय। त्यामुळे 2 दिवसात राज्याचा पारा 40 अंश पार करेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबईलाही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर दिल्ली विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगो एअरलाइन्सच्या वतीनं वरिष्ठ पातळीवरती चर्चा सुरू आहेत। कोल्हापूर मुंबई सेवा देण्याचाही प्रयत्न असून स्टार एअरकडनं कोल्हापूर नागपूर मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू आहे।